जय गोमाता। मी वैष्णव ढोकणे। काही दिवसापासून आपल्या संपूर्ण देशभरात गोसन्मान अभियान चालू आहे। यामध्ये जो गोभक्तांची आपण स्वाक्षरी घेऊन आजच्या तारखेत तहसीलदार साहेबांना संपूर्ण देशभरात जवळजवळ भारतातील 5000 तहसीलमध्ये निवेदन देण्यात आलेलं आहे। याचं कारण संपूर्ण देशभरात जे गोहत्येचं प्रमाण वाढलेलं आहे ते गोहत्यामुक्त भारत व्हावा यासाठी या अभियानाचं एक उद्देश आहे। या अभियानामध्ये काही दिवसापासून जे स्वाक्षरी मोहीम राबवल्या गेलेली आहेत यामध्ये गोभक्तांचा भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे। आणि आता समोर आज तहसीलदार साहेबांना आपण जे निवेदन दिलेलं आहे त्याचा आपण 1 महिन्याची त्यांना मुदत दिलेली आहे। या 1 महिन्यामध्ये संपूर्ण भारतामध्ये गोहत्या मुक्त व्हावा यासाठी कायदा सुव्यवस्था आणि कठोर कायदा व्हावा। जे गोमातेची कत्तल करल त्याला कठोर शिक्षा व्हावी आणि राष्ट्रीय गोसेवा आयोग स्थापन व्हावा यासाठी आपण आज निवेदन दिलेलं आहे। आणि 1 महिन्याची मुदत देऊन जर सरकारला जाग नाही आली तर याच्या पुढील एक भाग जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन द्यायचं आहे। आणि जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देऊन परत 1 महिना मुदत देण्याच्या नंतर जर झालं नाही तर मग नंतर आमरण उपोषण आंदोलन हे असं समोरची या अभियानाची रणनीती राहील। आणि या अभियानाच्या माध्यमातून आपण सर्वांना एक सांगू इच्छितो, एक आव्हान आहे की जोपर्यंत या अभियानाला 100% पूर्ततास येत नाही तोपर्यंत सर्व गोभक्तांनी या अभियानामध्ये जे काही सूचना येतील त्या पद्धतीने आपण सर्वांनी या अभियानात सहभाग घेऊन गोहत्या मुक्त भारत होणार नाही तोपर्यंत सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे। आजचं निवेदन देतेवेळी आपल्या पुसद शहरातील पुसद ग्रामीण भागातील युवा गोभक्त हिंदुत्वाचं काम करणारे सर्व मान्यवर आणि साधू संतांच्या उपस्थितीत आपण तहसीलदार साहेबांना आज निवेदन दिलेलं आहे। या निवेदन देतेवेळी परमपूज्य श्री गजानंद माऊली कासोळा संस्थानचे महाराज उपस्थित होते। यांच्या मार्गदर्शनात आणि यांच्या उपस्थितीत आपण आज तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे।